दावाची गणितायन संस्मारवत यात्रा समजावला देते कृती कळगामध्ये मुलं संग्रामाला आणि कीर्ती घेऊन या माझ्या तुला केलेला मुली टाकला उदित गावी म्हणू लागला घेऊन दोन येते मला तुला जे ते गुरु तर माहिती देते तुम्ही चांगली पण तुझे त्याचे संस्कार सिद्ध देते प्रमाणे का कुठे वेळा ठरवायचा की त्या सेनादे करून मेरू चंद्र कलेला पण त्याला ते करून मग पडला पडला बाई कंपनदारा पण ठेवला होते त्या का वेळेचे म्हणून पडू म्हणते त्याचे वेळा करून घरी आली लोक म्हणते आता ते गुजराती झाली आज वाटते करायची ती गुजराती कमी करून मानते की तुम्ही मारता ते कचरा कार्यक्रम पडतात तयारी म्हणजे थोडं नाटक તમારી દેશનાથી નાના વિદ્યાર્થી કે જે જટા કે નહોતી ત્યાં નરાલી હોતી તમારી તૈયારી ત્યાં બળી વડ લાગી અને ખોટી સારી દેશ મોટાલી વાળા તો બોલા જાય દેખતે હોય તો તમારા શિરણી નહોતી માટે તમે તમારી શિરણી મારે એક ને જે બોલી તમારી લાઈ દોસરા બાના રાજનીતિ તમે કોણ કરાવો એ દો મિનિટ તમારી બોલાવી દેખરા નથી આકાશી ગદા તમારી આપણે દેખરી નિવારણ દેખરા દેખરાતી નવા વિગ્રહ ને નીચે કેમ ચામલા તમારી ઉપયોગની ઘડવાની મદદ પ્રાપ્ત થાય છે તે સુવિધા પ્રત્યે કે સેવા દેખની ગણતરી કોઈ સુવિધાની માનસિક પ્રતિકારી સામાન્ય જપનાવલી અલાકરાની લાગી માયુ સિસ્ટમની ઘડકી મિલાવે તમારી સેવાની તો તમારી ઘરનાની કંપની માનસિક જવાબદારી જેથી આ કુલા મફત માટે આની બહુડા અને વારમારી અત્યારે માનસિક જવાબદારી વાક્ય રચના વેતનાથી સદી વખત રીતે સુવિધા થાય નાનું ગૌરાની બહાર કરતે નામ છે તમારી કડી માવને માથું કરે ગામની ગલત કરનારાનું છે તમારી જોડે જાય ખંડેરા મહારાજ કી જય શ્રી ખંડેરા મહારાજ કી જય શ્રી ખંડેરા મહારાજ
विद्यार्थी ग्रंथाकार संग्रह प्रदर्शनी सुधीर विद्यार्थी कला बरोबराचे असे इकडे पुढे करू होते जरी इंस्टावर जसं केलं बघ तसं थोडक्यात असं नका काही आहे पाया दोनच मध्ये कानात पाय जागावर बसून घ्या हा म्हणे
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री
स्वामी माते पीठे भक्त्या या प्रार्थयन्ते जगदीशतारं स एक एवं प्रभुरद्वितीयं श्री स्वामी समर्थ गुरु माऊली चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मभूत शिकले महाराज प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली यांचे चरणी तुमचा माझा जाहीरपणे आशीर्वाद मुद्रा. तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनींना भाविक सज्जन सेवेतील बंधू भगिनींना श्री स्वामी समर्थ. आज आपण या ठिकाणी सप्ताह कालातील 6 दिवसाच्या सेवा संपन्न करत आहोत. परंतु गुरु माऊलींच्या कृपा सेवा झाली ह्या सर्व सेवा आपल्याकडून घडत आहे हे आपलं खूप भाग्य समजायचं. तर आजचा जो सकाळपासूनचे जे उपक्रम झाले नित्य सहकार झाला गुरुचरित्राचं पारायण झालं आणि आता यानंतर जो आता याग जो होणार आहे तो मल्हारी याग होणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा याग आहे. तर आजच्या या आरतीला लागलेले यजमान जे आहेत ते निर्भीक सत्य घटनावर आधारित आवाज प्रवचन असतात. या चॅनलचे संपादक व संचालक शिवाजीराव गायकवाड साहेब हे आजच्या आरतीला यजमान लागलेले तर यांचा सत्कार करण्यासाठी मी केंद्रातील कार्यरत सेवेकरी दत्तात्रय भावना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन गायकवाड साहेबांचा आध्यात्मिक सत्कार करावा. शहरातून गेल्या 8 वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून विविध विषयावर प्रकाश टाकत आपल्या समोर YouTube आणि फेसबुकच्या माध्यमातून येत असतो. आज 3 डिसेंबर रोजी शहरात असलेल्या श्री स्वामी समर्थ सद्गुरूंच्या मंदिरामधील आरतीचा मान मला आपण दिला त्याबद्दल मी अतिशय धन्य झालो आहे.
भारत देशात विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. आपण दररोज प्रार्थनेमध्ये शाळा शिकत असताना जी प्रतिज्ञा करत असतो त्यामधील मला हा अनुभव मला मिळत आहे. कारण देशामध्ये विविध जाती धर्माचे पंथाचे लोक असतात, परंतु अहमदपूर शहरामध्ये किती गुणागोविंदाने आणि आत्मसन्मानाने जाती धर्मातील लोक एकत्र येऊन आपल्या सद्गुरुरायांच्या चरणी प्रार्थना करत असतात. विविध सण सोहळे उत्सव पार पडत असतात. खरंच याचा मला मनोमनी आनंद होत आहे. काल सायंकाळी गजानन भाऊ परांडे यांनी मला अचानक फोन लावला आणि शिवाजीराव तुम्ही अहमदपूरमध्ये आहात का असा प्रश्न विचारला. हो भाऊ मी आहे अहमदपूरमध्ये. तर उद्या 3 डिसेंबर रोजी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये तुमच्या हस्ते शुभ हस्ते श्री स्वामी समर्थ सद्गुरूंची आरती पार पडणार आहे आणि तुम्ही 10:30 वाजेच्या दरम्यान मंदिरामध्ये उपस्थित राहावं अशी मला त्यांनी विनंती केली. आणि आज मी 10:30च्या दरम्यान सद्गुरू स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये उपस्थित झालो. अतिशय मनाला शांतता लाभली आहे आणि सद्गुरू समर्थांच्या चरणी इतकीच मी प्रार्थना करेन की सद्गुरू स्वामी समर्थ राय सर्वांना चांगली बुद्धी दे, ऐश्वर्य दे, सर्वांना सुख समृद्धी ठेव, सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर आणि मला वारंवार तुमच्या चरणी लीन होण्याची संधी प्राप्त होऊ द्या आणि सर्वांना सुख समृद्धीचं शांततेचं ऐश्वर्याचं जीवन लाभू द्या. हीच सर्वांप्रती सद्गुरू रायांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. प्लीज स्वामी समर्थ. आपण 3 वेळेस जयजयकार करायचा आणि मग आपल्याला अगोदर फुलांविषयी फुलं दिलेली असतील ते फुलं आपण परत करायचे. मग ते तुमचे फुलं परत आल्यानंतर ते दत्त महाराजांच्या चरणी अर्पण केले जातात आणि मग त्यानंतर आरती होईल. तर आरती झाल्यानंतर पंचपुष्पाने गवळ फुलं वाटलं जातात, फुलाचे फुलं द्यायचे. तर गुरुचरित्र पारायणाचा उद्याचा शेवटचा दिवस असेल. सर्वांनी गुरुचरित्र पारायणाला बसलेला येईल. सकाळी आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये यायचं, गुरुचरित्राचं पारायण करायचं. त्यानंतर 10:30ची आरती उद्या होत नाही, 10:30ची आरती उद्या होत नसते. तर आपण गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर ज्यांचं घर जवळ येतं त्यांनी घरी जाऊन ते प्रसाद आपल्या घरी चालते आणि जे गुरुचरित्र पारायणाला बसले नाही त्यांनी 12 वाजेपर्यंत आपण आमच्या घरून येताना तुम्हाला जे इच्छा होईल महाराजने सेवा करून देतील त्यानुसार आपण प्रसाद सर्वांनी आणायचं. त्या ठिकाणी त्या काठामध्ये लावायच्या आणि या ठिकाणी दरबारामध्ये जे असते सत्यदत्त पूजा, बलिपूर्ण आहुती या सर्व सेवा झाल्यानंतर आरती चालू होईल त्यावेळेस आपण त्याच वाची लावायच्या.